खूप नुकसान होते बाबा पावसा पाण्याचं. बघितलं का कसा स्वयंपाक करायचा आणि कसं जीव घालायचं. लेकरं बाळ लाकडं पण भिजली आणि एवढं नुकसान पण झालं गवताचं पावसानं भिजून. काय सगळा चिखल चिखल झाला. इथं पण गवत सगळं नुकसान झालंय, सगळं भिजलं इथं. आणि हे बघा इथं झाकून ठेवलंय गवत, सगळं ही खराब झालेलं आहे. काय आता करायचं, बदलल्याशिवाय मार्ग नाही. पण बदलाय थोडा वेळ लागल. ही पण इथं तुटलंय फाटलंय. हे बघा राणीचं तर दुध्या अवस्था आहे, लय बेकार अवस्था आहे. रात्रभर अशी उभी असते बघा, अशी गवत पण खायला तिला येत नाही. सगळा चिखल होतो सगळा, बघितला का? बिचारीला उभा सुद्धा राहता येत नाही. ती पण फाटून तुटून गेलोय बघा. टपा 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 पाणी पडतंय. राणी व गाय, पाऊस लागतो तुला? रानूबाला पाऊस लागतो तुला? टेन्शन मध्ये आहे का? येणारच की टेन्शन मध्ये. बघायचं आता सगळं पाणीच होतंय. तर म्हातारी माणसं जरा हा काही दरवाजा बी इसकटलाय, फार निघला. इथं कसं तरी बसवलंय बघा दरवाजाला, बघितलं का? माझी मीच घरी बसवला दरवाजा. कारागिराला बोलावं तर 500 रुपये शिवाय बोलतच नाही. होता काराने बांधला. कुठे गेलं ग ह्याची इट? कर ह्याची इट कुठं आहे? बीट कुठं आहे ह्याची? दरवाजाला लावायची. आजी कुठे बसली बघा निवाऱ्याला. कारण तर तिला काय दादे सावकार सावकार ते उघडून पाऊस का आता जाता येते का कसं जावं पाऊस पाणी. पण चल ना आता इंजेक्शन मारू, तुला नेते की दवाखान्यात मी. रिक्षा बोलवू का? हा हा लावली की. आता मन नंबर गोळा करायचे त्यांचं. आता काय करायचंय, 6वा नंबर देते म्हणले ते. मग आता 6व्या नंबरला लवकर देऊ नको बाबा. मग आता पहिली बी ती नाही तीच पहिली मिळून आणि ते आत्ताचे नवीन नंबर मिळून ती घ्यायची. हा 6वा नंबर. मग आहे अगं, पण त्यांच्याजवळ किती दिवस ठेवायचं? ती परत वापरून मग त्यांच्यापाशी आहे वक्ताला लावलं नको घेऊ आता. बर पहिले आपलं ठिकलं तर घे. बरं थांबा आता ते होऊ दे त्यांची बिशी गोळा. हिशोब करून व्यवस्थित हिशोबानं घेऊया. आमच्या आम्हाला तेच म्हणा बायला बरे नाही कोणी बसते. तू चल की दवाखान्यात आता. जड देवापासून बसल्या वाट. कधी? काल जाताना होय.
यावं लागतं. होय की. ते बघवाय ना आता काय. पण दादी आता मी तुला दवाखान्यात नेते, तू चल रिक्षा बोलवते मी. चांगलं एक इंजेक्शन मारलं का नाही मग तेवढं तरी चाला येईल ग. बेडाचं काय बाबा वाद धन्य वाद पीत होते काय. नाही तसलं काय नाही. ते कसं आहे तू एक टाइम जेवण करते या, सकाळचा फक्त चहा पिते आणि दिवसभर काय नाही, मग ते अन्न पुरवठा नाही ना होत शरीराला व्यवस्थित. आता तू रात्रीचं बी जेवाय बसली तर नुसता भातच खाते का नाही. अगं दादी कसं असतं मनाचा विषय ही बाजूला ठेवायला लागतो. शरीराला जे अन्न लागतं ते अन्न खाणंच गरजेचं आहे. आता या रेड्यांना जर गुरांना जर गवत न टाकता नुसतं जर त्यांना ती काय म्हणतात खुराक जर नुसती खाया दिली तर त्याच्यावर भागल का. म्हणजे आता नुसता जर त्यांना एक टाइम फक्त पेंडच ठेवले तर चालेल का. नुसत्या पेंडीवर शरीर राहतं का त्यांचं. हा मग त्याप्रमाणे आपल्या शरीराला पण लागतं ग. म्हणून तुला मी काय म्हणते भाकर ही म्हणून दमदाटी देऊन भाकर कशासाठी खायला लावते. चपाती ही आधी खा म्हणते तेवढ्यासाठीच म्हणते तुझ्या शरीराला. अगं मग तेवढ्यासाठी ते खायला लागतं. तुला दात कवळीच बसवते बघ थांब. आमचं काय दिवस राहिलं दळून दादा 50,000 लागतात. नाही लाय 5-7 हजारात होत आहे दात कवळीच. 5-6 हजार मध्ये दात कवळी बसवून मिळते. पाणी आणू का. बर उरक दात तोंड चोळ बर मी तुला गोड गोळी देते खायला. लांबी मोठी गोळी पांढरी मग मला कागद तरी द्यायचा. कवर दिला असता तर मी तसली गोळी आणली असती का नाही. आता तू नेहमी आणत नाही 2 गोळ्याचं. बर थांब आज आणते आता आणते जास्त जाऊन. बघा मित्रांनो बरं असू दे आणते मी आता गोळ्या. बघा या बर धुतण धु फक्त का ना. आता सध्या इथं लय चिखल झालाय तर बघ असं जाम पाय घसरतेल का नाही आयुष्याचा माणूस बसेल जाग्यावर. एकदम जपून पाय टाक ना तर तू इकडे येऊच नको ह्या जाग्यात. ती टाकते ग आया तुझी काळजी घे. इथं चिखल हो इथं बघ ही घसरवाट झाली आता. थांब तिथं पोतच टाकते बघ म्हणजे. हा ती म्हातारी बघित नाही का तिथं पडून पडली तशीच. आता ह्याच्यावर नाही नाही तुझ्यासाठी टाकलं इथं जपून पाय टाकशील म्हणून इथं असं. आणि हे तर बी पाय घसरल बर का लक्ष ठेव. बघू की. हा नाही नवीन पिशी चालू केल्यावर त्यातनं 6वा नंबर ती आणि हे मिळून घेणार होते म्हणून मी गप बसली ग. बरं असू दे मग बघते मी. हा चला मित्रांनो करा सपोर्ट प्लीज. आता ही तुमची राणी ही तुमची आजी आणि ही तुमच्या ताईचं घर. कसं तुम्हाला सपोर्ट करायचं आहे तसा तुम्ही सपोर्ट करा. तोपर्यंत बघत राहा व्हिडिओ.